नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष कदम आणि आज आपण सातारा जिल्ह्यातील कोपर्डे या गावी आलो आहे. या गावी येण्याचे आज कारण म्हणजे श्री नागादेवीची यात्रा. या निमित्त आज आपण इथे आलेलो आहे. नागादेवीची यात्रा ही 8 आणि 9 तारखेला आहे, परंतु आपण आज 7 तारखेला संध्याकाळी इथे आलेलो आहे. 7 तारखेला इथे येण्याचे कारण म्हणजे 7 तारखेला इथे खूप अशा गोष्टी पाहण्यासारख्या असतात, जसे की मानाच्या सासनकाठ्या. जे लोक बाहेरून येतात ते त्यांचे पारंपरिक नृत्य इथे साजरे करतात, ते इथे पाहण्यासारखे आहे. तसेच जे देवीचे दागिने इथे नाचवत आणि वाद्य वाजवत इथे आणतात, ते एक पाहण्यासाठी असते. तसेच जो जळवचा ज्योतिबा आहे तो एक इथे संध्याकाळी इथे भेटीसाठी येतो. तर अशा सर्व गोष्टी इथे पाहण्यासारख्या आहेत. तर मित्रांनो, मागल्या वर्षी पण आपण एक व्हिडिओ केला होता, त्यामध्ये काही गोष्टी आपण ऍड केल्या होत्या. पण कसं आहे मित्रांनो, यात्रा ही एवढी मोठी असते की एका व्हिडिओमध्ये ती कव्हर होऊ शकत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी मागे आपल्याकडून राहिल्या होत्या त्या गोष्टी इथे आपण कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया मंदिरात आणि देवीचे दर्शन घेऊया. तुम्ही पण घरी बसल्या देवीचे दर्शन घ्या आणि त्याच्यानंतर जे बाकीचे कार्यक्रम आहेत, जे बाकीच्या काही काही गोष्टी आहेत, ते पुढे आपण पाहूया. मित्रांनो, देवीचे तुम्ही दर्शन घेतले असेल. आता कोपर्डे गावातून देवीचे दागिने, तसेच जळवचा ज्योतिबा, मानाच्या सासनकाठ्या, तसेच देवांची पालखी नागमाळ्यापाशी येऊन थांबतात. त्यानंतर मानकरी त्यांची भेट होते व त्यानंतर सर्वजण नागाई मंदिरापाशी येतात. तर त्याचे दृश्य आता आपण पाहूया. या सर्व गोष्टी झाल्यानंतर जे लोक बाहेर गावावरून आलेले असतात ते लोक आपले पारंपरिक वाद्य वाजवून आपले पारंपरिक नृत्य सादर करत असतात. या सर्व गोष्टी होत असताना वेळ होती देवाला आंघोळीला घेऊन जायची व देवाला आंघोळीला घेऊन गेल्यानंतर वेळ होती परत 12 वाजता आरतीची.
तर मित्रांनो, आधी आपण जाऊया, जी देवाला आंघोळ कशी घातली जाते ती पाहूया आणि नंतर आपण आरतीकडे येऊया. आता हे सर्वजण वाट पाहत आहेत मानकरी, जे कृष्णा नदीच्या पलीकडे जाऊन भांडाऱ्याची चिमट टाकून पाणी घेऊन येतात आणि त्याच पाण्याने इथे देवाला आंघोळ घातली जाते. तर मित्रांनो, आंघोळ झाल्यानंतर परत हे सर्व देवांना घेऊन परत नागाई देवीच्या मंदिरात जातात व त्यानंतर आरती सुरू होते. तर चला आता आपण ते पाहूया. देवाला आंघोळ घालून आल्यानंतर सर्व मानकरी आता नागादेवीच्या मंदिरात येतात आणि त्यानंतर ठीक 12 वाजता नागादेवीची आरती झाल्यानंतर छबिनाला सुरुवात होते. तर चला मित्रांनो, आता आरती पाहूया आणि त्यानंतर छबिनाकडे आपण जाऊया. सर्वांगी सुंदर वटशेंदुराची, कंठे कंठे माळ मुक्ताफळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, सन्माते मान कामना पूर्ती, जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, सन्माते मान कामना पूर्ती, जय देव जय आता देवीची आरती झाली. आता आपण जाऊया छबिन्याकडे आणि छबिना संपन्न झाल्यानंतर परत वेळ होते भाकणुकीची. तर चला आता आपण ते दृश्य पाहूया.
राजा देवान माझ्या पांडया गाल्या रे वाण माझ्या पांडया रागाना गाल्या वाण माझ्या या माझ्या गाल्या वाण माझ्या आमाग्याचे दाना राजा वाला वज्रा तेजा बगा. मित्रांनो 7 तारखेच्या सर्व गोष्टी आपण आता पाहिलेल्या आहेत. आता आजचा दिवस यात्रेचा महत्वाचा दिवस म्हणजे 8 तारीख आणि 8 तारखेला आता सकाळ झाली की माणसे काय करतात, सकाळी लवकरात लवकर जाऊन जळात पळडी सोडतात. मग जळात जाताना पळडी सोडताना जे नैवेद्य आहेत, जे नागाई भागाय आणि इतर देव आहेत त्यांची तर नैवेद्य ठेवला जातो आणि त्याच्यानंतर जळात पळडी सोडली जाते. तर आपण पळडी सोडायला जाऊया आणि त्याच्यानंतर जो कार्यक्रम आहे तो आता आपण पाहूया. मित्रांनो आता आपण पडदे देऊन आलो. आता पडदे दिल्यानंतर आता कार्यक्रम काय मित्रांनो, रात्री ठीक 12 वाजता आरती चालू झाली होती. तसेच सेम सकाळी पण असते 12 वाजता, ठीक 12 वाजता आरती चालू होते. आणि त्या आरतीनंतर काय होतं मित्रांनो, की जे देव आहेत ते आंघोळीसाठी घेऊन जातात. आणि ते तुम्हाला मागल्या दिवशी पण दाखवले होते की जे मानकरी आहेत ते पलीकडे जाऊन म्हणजे जी कृष्णा नदी आहे त्याच्या पलीकडे जाऊन जी भंडाऱ्याची चिमट टाकतात आणि तिकडून पाणी घेऊन इकडे येतात आणि नंतर देवाची आंघोळ होते. हे दृश्य मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर तर दाखवणारच आहेत. तर अशा सर्व प्रकारचे दृश्य होऊन परत जो देव माघार येतो त्याच्यानंतर छबिना चालू होतो. मग या सर्व गोष्टी आता आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवतो. तर चला आता मित्रांनो आता नागमाळ्यात जाऊया आणि जी नागादेवीची आरती आहे ती पाहूया. तर आता आरती झाल्यानंतर देवाला आंघोळीला घेऊन निघाले आहेत. आता मानकरी मधील काही मानकरी नदीच्या पलीकडे जाऊन भंडाऱ्याची चिमट टाकण्यासाठी जातात आणि येताना पाणी घेऊन येतात आणि त्याच पाण्याने देवाला आंघोळ घातली जाते. आता आपण ड्रोन दृश्याने या सर्व गोष्टी पाहूया. देवाला आंघोळीसाठी मानकरी पाणी घेऊन आलेले आहेत. आता जे तुम्हाला दृश्य दिसत आहे ते देवाला आंघोळी घालतानाचे हे दृश्य आहेत. तर त्यात आपण ड्रोनने पाहत आहे.
देवाला आंघोळ करून आणल्यानंतर परत सकाळच्या छबिनाला सुरुवात होते आणि छबिना झाल्यानंतर हे सर्व जे मानकरी आहेत ते जळाकडे जायला सुरुवात करतात. तर चला मित्रांनो, आता आपण छबिना पाहूया आणि त्यानंतर जळाकडे जाऊया. मित्रांनो, माफ करा, मी तुम्हाला काही क्षणासाठी थांबवतो, कारण आपल्या गावातील काही मुलांनी खूप सुंदर अशी वेबसिरीज केलेली आहे आणि त्याचे नाव आहे एक गाव पछाडलेले. मित्रांनो, याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन आणि जर तुम्हाला युट्यूब जर चालवायला येत नसेल तर तुम्ही कोणाची हेल्प घेऊन ही वेबसिरीज बघू शकता. खूप सुंदर प्रकारे ही मुलांनी वेबसिरीज केलेली आहे आणि मित्रांनो, आपल्याच मुलांना जर आपण वर नेले तर गावाचे नाव पण नक्कीच रोशन होते. तर खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट आलेला आहे आणि अजून आपण सपोर्ट देऊ शकतो, कारण ही वेबसिरीज खूप मेहनतीनं या लोकांनी केलेली आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपले जे पाहुणे रावळे आलेले आहेत यात्रेसाठी त्यांना पण ही वेबसिरीज दाखवा. तर हीच सर्वांची इच्छा आहे. तर चला परत एकदा जिथे आपण होतो तिथे माघारी जाऊया. छबिना पार पडल्यानंतर
काही क्षणाची इथे विश्रांती घेतली जाते आणि या विश्रांतीनंतर आता हे सर्व मानकरी जळाकडे जाण्यासाठी निघणार आहेत. आता जळामध्ये पुढील कार्यक्रम असणार आहे, त्यामध्ये लहान मुलांना परडीमध्ये ठेवणे तसेच भाकणुकीचा कार्यक्रम आता जळामध्ये पार पडणार आहेत. तर चला मित्रांनो, आता आपण जळामध्ये जाऊया आणि जो बाकीचा कार्यक्रम आहे तो आता तिथे जाऊन पाहूया. आता समोर मित्रांनो जे दृश्य दिसत आहे हे आहेत जळातील आणि इथे आता जळवचा ज्योतिबा तसेच इकडे जे मानकरी आहेत ते इथे बसलेले आहेत आणि हे सर्व दृश्य आता भाकणुकीचे आहे. आता भाकणूक झाल्यानंतर जळवचा ज्योतिबा इथून निघून जातो आणि त्यानंतर इथे जे लहान मुलांना परडीमध्ये बसवले जाते ते तसेच लिंबू आणि दिवा इथे दिला जातो. तो कार्यक्रम आता पार पडतो. तर मित्रांनो, तो आपण कार्यक्रम थोडक्यात पाहूया आणि त्याच्यानंतर आपण पुढे लगेच जाऊया. ती जळात जाण्याच्या अगोदर हिचं प्रगट झाली होती, हे कबूल. पुन्हा हिचही प्रगट झाल्यानंतर इथं माऊली आहेत का नाही पलीकडे, तिथं रामजी आणि खेमजी हे भाऊ मेंढ राखत होती ती. मेंढ राखत राखत असता तिकडे गेली ती. तिथं माऊली आहेत 7 आसरा. तो खेमजी त्या ढोत पडला. मग संध्याकाळी वडिलांनी विचारलं, राम तो आला आणि खेमजी कुठं आहे? तर ह्या देवीपाशी आली ती.
त्याचं वडील आणि तो राहिलेला मुलगा की आमचं बाळ कुठं गेलं तर ती म्हणली तुमचं बाळ आहे फक्त तुम्हाला घ्यायला अधिकार नाही फक्त एकदा तुम्हाला तोंड त्याचं दावणार त्या पद्धतीने देवीनं पुढच्या वर्षी परड्या दिवशी तोंड त्याचं दावलं 1 वर्षानंतर आणि पुन्हा काय तोंड दावलंच नाही मग देवीला तो मुलांचा वडील म्हटला माझा एक मुलगा गेला तुमच्या ह्याच्यात मला तर म्हणली तुला वर्षाला 100 मुलं उपलब्ध होतील असं मी ही देते मग त्या परडीवर दिवा लिंबू असतो का नाही त्या ज्या लेडीला मुलबाळ होत नाही तिला दिला का नाही की ऑटोमॅटिक मुलगा म्हणजे होतो काय बी होतो मुलगा होऊ दे नाही तर मुलगी होऊ दे अशा पद्धतीने ही सुरुवात झाली यात्रेला 9 मानकरी असतात मेन हे देवरशी 2 नंबरला हे लांबर 3 नंबर तो वाकडा ढोल उभा असा आहे का नाही? उभा हे 3 एक कैताळ आणि बाकी इतर ढोल असे मिळून यात्रा पार पाडतो आणि यात्रेचं वैशिष्ट्य कसं माहितीये का आम्ही स्वखर्चाने येतो स्वखर्चाने देवाची सेवा करतो इथलं मानधन किंवा असला काही प्रकार नाही 4 दिवस जातात आमचे म्हणजे आता 2 दिवस आधी येत आहे तुम्ही हो आणि यात्रेच्या अगोदर 8 दिवस येतो मागच्या बुधवारी तेल लावलं देवाला पौर्णिमेला तेल लावल्यानंतर पूर्ण आमच्या ह्यांचा मांसाहार बंद असतो ते कधी उद्या संध्याकाळपासून म्हणजे 9-10 दिवस तो पौर्णिमेपासून तिकडे येताना ह्या देवाला स्वच्छ कपडे धुवून असं म्हणजे ते तो धुवून याचं हो अशा पद्धतीनं यात्रा आम्ही पार पाडतो नागादेवीच्या यात्रेला आल्यानंतर ना तुम्ही ह्याला नक्कीच मी बघितलं असेल तर नाव का तुमचं संकेत देवकुते आणि गाव कुठलं मंगळवेढा सोलापूर जिल्हा आणि तालुका मंगळवेढा अच्छा मग तुम्ही यात्रेचे किती दिवस आधी इथे येता आम्ही तेलला येतोय ना 4 दिवस अगोदर येतो ना ते माग आपल्या गावातलं कसं मंडळीतले मागते नाही देवाचं तेव्हा सगळं मागटल्यानंतर इथं जत्रा असते आपली मोठी जत्रा छबिरा बनवतो सध्याला मग रामा आणि खेमा आपले असते ना ते भाऊ आहेत दोघं आणि ती काय झालं खेमा हे जळात गेलता रसून मेंढरा असताना आपली जे असते ना खेमा जळात गेलता आणि रामा आणा गेलता मग विषय काय आला आपला बरगाळ असतो ना तो आतला देव असतो ना त्याला मी फक्त चिमट टाकत असतो पहिल्यापासून आपलं परंपरा चालत आलेली आधी आमचा आजोबा चालवत होतो आजोबा कृष्णा देवकुते आहे ना माझा आजोबा आहे मी ते त्यांचा नातं लागतो अच्छा म्हणजे जो छबिना चालतो आणि छबिना चालत असताना तुम्ही ह्याला नाही पुढे असं जाऊन पारंपरिक नृत्य करताना तुम्ही पाहिलं असेल म्हणजे तो नृत्य करत असतो तो एक प्रकारचा म्हणजे तुम्ही ती वाट करून देता त्यांना वाट करून पुढे जायचं कारण का खेमाही रोसला होतो ना त्यामुळे त्यांना मी वाट करून देतो मित्रांनो आज यात्रेचा शेवटचा दिवस आणि आज रात्री पालखी ही नागमाळ्यातून कोपर्डे गावात जाणार आहे तर चला मित्रांनो आता पालखीची सर्व दृश्य आहेत नागमाळ्यातील तसेच कोपर्डे गावातील त्यात आपण पाहूया आणि या व्हिडिओचा शेवट करूया Hare
कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय हे नक्कीच मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. नागोबागूच्या नावानं चांगलं लिहायला पण अजिबात विसरू नका. तर हा माझा छोटासा प्रयत्न होता की सर्व गोष्टी तुम्हाला सांगायच्या. आणि मित्रांनो, यात्रा एवढी मोठी असते ना की हे 30 मिनिटं 1 तास एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये ही कव्हर होऊ शकत नाही. याच्यासाठी 4-5 तास तरी पण कमीच पडतील. पण आपला काय असतो, एक हेतू असतो की छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या क्लिप्स घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या पोहोचवाव्या. जेणेकरून काय होतं, काही लोकांना इथे याला यात्रेला भेटत नाही, त्यांचे काहीतरी म्हणजे कारण असतात वेगवेगळे, मग त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचला पाहिजे. मागच्या वर्षी पण मी व्हिडिओ केला होता आणि काही लोक मला आत्ता भेटले आहेत, पण त्यांना तो व्हिडिओ पाहायला मिळाला नव्हता. पण मित्रांनो, ह्या व्हिडिओसाठी असं करू नका. खूप लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या पाहुण्यारावांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो, एक गोष्ट मग सांगितली होती, एक गाव पछाडलेली ही वेब सिरीज. मित्रांनो, ही वेब सिरीज तुम्हाला द कारभारी फिल्म्स या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक पण दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक केले की डायरेक्टली त्या चॅनलवर तुम्ही पोहोचाल. जर तुम्हाला युट्यूब चालवता येत नसेल तर तुमच्या आजूबाजूला जे लोक असतील त्यांची तुम्ही मदत घ्या आणि ती वेब सिरीजवर तुम्ही जाऊन नक्कीच चेकआउट करू शकता. आणि त्या वेब सिरीजचा कमेंट बॉक्समध्ये ती वेब सिरीज कशी वाटली हे पण नक्की सांगा. आणि चला, आता हे सर्व गोष्टी आपण झालेल्या आहेत. सर्व गोष्टी मी स्टार्टिंग पासून एंड पर्यंत सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. काही गोष्टी माझ्याकडून राहिल्या असतील त्या आपण पुढच्या वर्षी पाहूया. चला मित्रांनो, नागोबागूच्या नावानं चांगलं.